कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या 3 संचालकांनी आपल्या कुटुंबियांच्या नावावर बाजार समितीमधील गाळे घेतल्याचं प्रकरण चांगलंच गाजलंय। हे प्रकरण त्या 3 संचालकांच्या अंगाशी आलंय। नियमभंग केल्याच्या कारणावरून आपल्याला अपात्र का करू नये अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस त्या 3 संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी बजावली आहे। जिल्हा उपनिबंधकांच्या या नोटीसीमुळे बाजार समिती वर्तुळात खळबळ उडाली आहे। बाजार समितीचे व्यापारी गटातील संचालक वगळता अन्य संचालकांना बाजार समितीच्या मालकीची मालमत्ता खरेदी अथवा भाडे कराराने घेता येत नाही। शिवाय संचालकांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर अशा प्रकारचा भाडे करार किंवा खरेदी विक्री करता येत नाही। असं असतानाही संचालक शेखर देसाई यांनी पत्नी स्नेहा देसाई यांच्या नावावर, दुसरे संचालक सुयोग वाडकर यांनी त्यांची पत्नी वर्षा गायकवाड यांच्या नावावर, तर माजी सभापती भारत पाटील यांनी मुलगा वरदराज पाटील यांच्या नावावर मासिक भाडे करारानं बाजार समितीच्या मालकीच्या इमारतीचं टेरेस घेतल्याचं सिद्ध झालंय। या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटानं तक्रार केली होती। त्यावर बाजार समितीकडून आलेल्या अहवालात संबंधित संचालकांचं कृत्य उघडकीस आलंय। त्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी सुयोग वाडकर, भारत पाटील आणि शेखर देसाई यांना संचालक पदावरून अपात्र का करू नये अशा आशयाची नोटीस बजावली आहे। 19 मे पर्यंत खुलासा करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत। भाडे करार रजिस्टर नोंद असल्यामुळे हे 3ही संचालक कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत। त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे।